तुम्ही कधी स्मार्टफोन किंवा टॅबलेट वापरलाय का? आणि स्क्रीनवर टॅप किंवा स्वाईप करणं तुम्हाला आवडतं का? याला टच स्क्रीन म्हणतात. आता टच स्क्रीन सरफेस सुद्धा आहे आणि ते एकमेकांसारखे वाटतात, पण प्रत्यक्षात वेगळे असतात. चला तर टच टेक्नॉलॉजीचं वर्ल्ड एक्सप्लोर करूयात. टच स्क्रीन एका जादूगारासारखे आहे. ही फोन किंवा ATM मशीन सारख्या डिव्हाइसवर असलेली स्पेशल स्क्रीन आहे, ज्यात फक्त चित्र आणि टेक्स्ट दिसतात असं नाही, तर तुम्ही त्याला स्पर्श केल्यावर ती तुम्हाला प्रतिसादही देते. जसं काही स्क्रीनला तुमच्या बोटाचा जादुई स्पर्श कळतो. जेव्हा तुम्ही कोणत्याही ॲपवर टॅप करता किंवा फोटोजमधून स्वाईप करता, टच स्क्रीन तुमच्या बोटाने दिलेली कमांड पाळते. टच सरफेसला फ्लिप साइडला चित्र किंवा टेक्स्ट दाखवणारी स्क्रीन नसते. या भागात तुम्ही केलेला स्पर्श डिटेक्ट होतो, पण यात कोणत्याही इमेजेस दिसत नाहीत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे लॅपटॉपवरील टचपॅड. तुम्ही लॅपटॉप स्क्रीनवरील कर्सर कंट्रोल करण्यासाठी त्यावरून बोट फिरवू शकता, पण टचपॅडवर कोणतेही चित्र किंवा टेक्स्ट तुम्हाला दिसत नाही. तुम्ही टच स्क्रीन आणि टच सरफेसेस बाबत तुमच्या MSCIT कोर्समध्ये तसेच तुमच्या MSCITच्या पुस्तकात शिकलाच असाल. तुम्ही शिकलेल्या गोष्टींवर व तुमच्या अभ्यासाच्या आधारावर टचस्क्रीन बद्दलचं हे स्टेटमेंट चूक आहे की बरोबर ते सांगा. स्टेटमेंट: टच स्क्रीन व टच सरफेस हे एकच आहेत. जर तुम्ही चूक हे उत्तर दिलं असेल तर तुम्ही बरोबर आहात. टच स्क्रीन व टच सरफेस एकमेकांपेक्षा वेगळे असतात. टच स्क्रीन विषयी एक चांगली गोष्ट म्हणजे ते आपली गॅजेट्स मजेशीर आणि वापरण्यासाठी सोपी करतात. बटन टॅप करून तुम्ही जे पाहता आहात त्याबरोबर तुम्हाला संवाद साधता येतो. पण टच सरफेसवर काही पाहता येत नसले तरीही तुमच्या लॅपटॉपवरील टचपॅड प्रमाणे जास्त जागा न वापरता गोष्टी कंट्रोल करण्यासाठी ते अतिशय उपयुक्त आहेत. तर टच स्क्रीन व टच सरफेस तुमच्या बोटांखाली असलेल्या जादूप्रमाणे वाटत असले तरी त्यांचे रोल वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्या. एक प्रतिसाद देतो तर दुसरा शांतपणे ऐकून कृती करतो. हे तुमच्या बोटांवर असलेल्या जादूसारखेच आहे. तुमच्या रोजच्या आयुष्यात या टेक्नॉलॉजी एक्सप्लोर करत राहा आणि त्यांचा आनंद घेत राहा.